वेलकम टू माय त्विजा. गरोदरपणात पोटाच्या आतलं बाळ हुशार होण्यासाठी आपण काही करू शकतो का? येस. 7 गोष्टी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ज्याच्यामुळे बाळाचा IQ म्हणजे इंटेलिजंट कोशंट, बाळाचं EQ म्हणजे इमोशनल कोशंट आणि बाळाचं CQ म्हणजे कॉग्निटिव्ह कोशंट वाढायला खूप जास्त मदत होते. अशा पोटाच्या आतल्या बाळाला तर काय कळतं? सिंपलची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगते. डोकं आहे, डोक्यामध्ये न्यूरॉन्स आहेत, जे न्यूरॉन इन्फॉर्मेशन मागतात. आता त्या डोक्याला काही कळतंय की नाही कळतंय तुम्हाला कसं कळेल? मी तुम्हाला भरपूर गोष्टी एक्सप्लेन केल्या आणि मग तुम्हाला विचारलं कळतंय का? तुम्ही हो किंवा नाही म्हणण्यावरून मला कळेल तुम्हाला कळतंय का? पण तुमचं बाळ हो किंवा नाही म्हणू शकतं का? नाही म्हणू शकत. तुम्ही पहिले 3 ते 4 वर्ष बाळाबरोबर जे काही करता, त्याचे परिणाम बाळावरती होतायत की नाहीत, हे तुम्हाला कसं काय कळू शकतं? नाहीच कळू शकत 6-7 वर्षापर्यंत. कारण तोपर्यंत तुमचं बाळ आयुष्यात बाहेर जात नाहीये, काही वेगळं करत नाहीये, काही वेगळं दाखवत नाहीये. पण येस, काही-काही छोट्या-छोट्या गोष्टी जसं 2 ते 3 वर्षाची पोरं कसं बोलतात, किती मॅच्युरिटीने वागतात, ते शांत आहेत का? अखंड रडतायत का? खूप गोष्टींसाठी हट्ट करतायत का? तुम्ही दिलेले इन्स्ट्रक्शन समजून घेतायत का? याच्यावरून तुम्हाला कळू शकतं, की तुम्ही जे काही एफर्ट टाकताय, त्याचा इफेक्ट बाळावरती होतोय की नाही. म्हणून पोटाच्या आतल्या बाळाच्या इंटेलिजन्सवरती, इमोशन्सवरती, लँग्वेज डेव्हलपमेंटवरती तुम्ही नक्कीच काम करू शकता आणि तुम्ही करायलाच पाहिजे. तर 7 ट्रिक. पहिली आणि अतिशय महत्वाची ट्रिक, बाळासाठी एव्हरीडे पुस्तक वाचा. कोणतं पुस्तक वाचायचं? माहिती नाही, खूप सारी लोक म्हणतात महाभारत वाचू नका, हे बाळाच्या डोक्यात युद्धच चालेल. रामायण वाचू नका, हे बाळ वनवासालाच जाईल. ओ बाबा, काळ वेळ नावाचा काहीतरी प्रकार असतो. मायथॉलॉजिकल स्टोरीज ज्या आहेत त्या आपल्याला भरपूर काही शिकवून जातात. हनुमानाच्या स्टोरी, रामाच्या स्टोरी, रावणाच्या आपल्या आतमध्ये खूप ग्रेट स्टोरीज आहेत. कृष्णलीलेच्या स्टोरी. पण ह्या गोष्टी वाचा. यामुळे एकतर आपलं मन शांत होतं. म्हणजे तुम्ही कृष्णाबद्दल वाचताय आणि तुमच्या मनात राग आहे असं असूच शकत नाही. तर तुमचा इमोशनल कॉम्पोनंट जो आहे तो तेव्हा पीसफुल होतो. म्हणून आपल्या ज्या मायथॉलॉजिकल स्टोरीज आहेत त्या प्रेग्नन्सीत वाचल्यामुळे बाळाचं पण मन शांत व्हायला मदत होते. दुसरी, ऑटोबायोग्राफीज वाचा. ऑटोबायोग्राफीज म्हणजे एखाद्या आयुष्याबद्दल जेव्हा लिहिलं जातं, जसं अब्दुल कलामची ऑटोबायोग्राफी आहे, राहुल द्रविडची ऑटोबायोग्राफी आहे, सचिन तेंडुलकरची आहे आणि अजून आयुष्यातले असे खूप सारे ग्रेट लोक असतील ज्यांच्या आयुष्याबद्दल लिहिलं गेलंय, ते वाचा. का माहितीये का? तुम्ही जेवढं दुसऱ्यांच्या आयुष्याबद्दल वाचता, की त्यांच्या आयुष्यात काय घडलं, काय पुढची स्टेप होती, त्यांना त्याच्यातून काय मिळालं, ते काय शिकलेत. हे तुम्हाला माहितीये, काही जण असं म्हणतात, की एखाद्या माणसाला एखादी गोष्ट शिकायला 100 चुका कराव्या लागतात. त्याच्यातून तो माणूस इम्प्रूव्ह होतो. त्याच्यातून तो माणूस आयुष्यात काहीतरी बनतो, काहीतरी घडवतो. पण एखाद्या माणसाने जर ती गोष्ट लिहून ठेवली असेल, की बाबा माझ्या आयुष्यात मी 10 चुका केल्या, त्याच्यातून मी हे शिकलो. आणि जर तुम्ही ते काय शिकलेत इथूनच सुरुवात केली, तर आपण काही चुका टाळूच शकतो. पण प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही हे वाचणं खूप महत्वाचं आहे. ऑटोबायोग्राफीज किंवा आयुष्यावरती जे निबंध असतात किंवा आयुष्यावरती जे ग्रंथ असतात, ते तुम्ही जर वाचले तर त्याचं बाळाच्या इंटेलिजन्सवरती खूप जास्त हेल्प होते. कारण तुम्ही इन्स्पिरेशनल स्टोरीज वाचतात, तर त्याचा खूप जास्त फायदा होतो. तिसरं, स्ट्रिंग म्युझिक. सितार, गिटार, व्हायोलिन, सारंगेत्री, हे जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स असतात ज्याला स्ट्रिंग इफेक्ट होतो, टंग, आणि अशा त्याच्या वेव्स किती लांब जातील ते आपल्याला पण माहिती नाही. पण सगळ्याचे सगळे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स बाळाच्या ब्रेनवरती कमालीचा इफेक्ट देतात. असं म्हणतात की स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स तुमच्या गर्भामध्ये एंट्री करतात, ट्रॅव्हल करू शकतात, बाळापर्यंत जाऊ शकतात आणि त्याचा बाळाच्या अपब्रिंगिंग वरती खूप चांगला परिणाम होतो. आणि म्हणून तुम्ही लोकांनी स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स ऐकले पाहिजे. चौथं, ओंकारचं चॅन्टिंग. खूप सारे लोक प्रश्न विचारतात, ओम आहे का आ ओम आहे? तुम्ही जर गायत्री मंत्रमध्ये ओंकार करत असाल तर तो ओंकार असतो. ओम भूर्भुवः स्वः. पण जर तुम्ही फक्त ओंकार करत असाल तर तो आओम असतो. म्हणजे त्याला करायची पद्धत आहे, आ ओंकार ऍट अ टाइम तुमच्या सगळ्या चक्रांना ऍक्टिव्हेट करतो, सगळ्या चक्रामधून व्हायब्रेशन रिलीज करतो, एनर्जी रिलीज करतो. त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होऊ शकतो. म्हणून एव्हरीडे ऍटलीस्ट 11 वेळा किंवा 21 वेळा जर तुम्ही ओंकारचा जाप केला, त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल बाळाच्या इंटेलिजन्सवर. नंबर 5, प्लीज ड्रॉइंग करा.
कलर्स, ड्रॉइंग, तुम्ही जेवढ्या पद्धतीचे ड्रॉइंग करू शकाल, जेवढ्या पद्धतीच्या कलर्स बरोबर खेळू शकाल. तुम्हाला माहिती आहे सायकोलॉजीमध्ये एक ऍक्टिव्हिटी केली जाते. तुमच्या समोर सगळे कलर्स ठेवले जातात आणि तुम्हाला म्हणलं जातं आवडेल त्या कलरनी पेंटिंग करा. आणि त्यांचं अंडरस्टँडिंग असं म्हणतं की जी लोक खुश आहेत ती लोक पिवळा, ऑरेंज, लाल असे रंग उचलतात. जे लोक दुःखी आहेत ते चॉकलेटी, डार्क हिरवा, बॉटल ग्रीन असे रंग उचलतात. म्हणजे थोडक्यात काय माहितीये का, आपले मूड आणि आपले चॉईसेस हे खूप जास्त कनेक्टेड असतात. आणि उलटं पण तेवढंच आहे. मी दुःखी असेल आणि मी समोर सुंदर वाहत्या झऱ्याचं पेंटिंग बघितलं तर मला किती छान वाटतं. म्हणजे काय, रंगाचा तुमच्या इमोशन्स वरती इफेक्ट होतो. म्हणून तुम्हाला जमेल न जमेल एव्हरी डे काही ना काही प्रकारच्या पेंटिंग्स करा, ड्रॉइंग्स करा. आणि तुम्हाला खूप जास्त फरक पडतो आयुष्यात पीसफुल वाटण्यासाठी. म्हणून तुम्ही नक्कीच ट्राय केलं पाहिजे. 6वी ट्रिक, जर तुम्हाला पिल्लू ऑनेस्टली इंटेलिजंट पाहिजे असेल तर एव्हरी डे पोटावरती हात ठेवून बाळाशी बोला. हे आम्ही करतो श्रेया. पण तुम्ही जे बोलताय ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असले पाहिजे. खूप सारे आय बोलतात, पिल्लू तू तेजस्वी बाळ होणार आहे, तू सूर्यासारखा होणार आहे. जेव्हा आपण फ्युचरमध्ये बोलतो तेव्हा ब्रेन त्या गोष्टीला आत्ता मी असा आहे म्हणून घेत नाही. म्हणून बाळाशी बोलताना नेहमी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये बोला की पिल्लू तू खूप तेजस्वी पिल्लू आहे. आत्ता कसं आहे बाळ ते बाळाला एक्सप्लेन करणं खूप जास्त महत्वाचं. आणि 7वं आणि अतिशय महत्वाची गोष्ट, तुम्हाला बाळ जर इंटेलिजन्स पाहिजे असेल तर तुम्ही 2 गोष्टी तुमच्या न्यूट्रिशन मध्ये आणि तुमच्या गोळ्यांमध्ये ऍड करू शकता. एक म्हणजे कोलिन, CHOLINE. ह्याच्या गोळ्या मिळतात. 450 mg पर डे घ्या. त्याचा पिल्लूच्या ब्रेन डेव्हलपमेंट, EQ, IQ, CQ वरती खूप चांगला परिणाम होतो. आणि दुसरी गोष्ट आहे जी तुम्हाला कंपल्सरी तुमच्या डाएटमध्ये करायची आहे ते म्हणजे साखरेचं प्रमाण डाएटमध्ये कमी ठेवा. तुम्हाला माहिती जी पोरं फ्युचरमध्ये डायबिटिक होतात, ज्यांचं वजन खूप जास्त राहतं किंवा ते खूपच जास्त बारीक राहतात, या सगळ्याचं कनेक्शन प्रेग्नन्सीमध्ये आईच्या न्यूट्रिशनशी कनेक्टेड आहे. म्हणून जर या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या तर तुम्ही बाळाच्या IQ, EQ आणि CQ वरती काम करू शकता. येस, इंटेलिजंट कोशंट, इमोशनल कोशंट आणि कॉग्निटिव्ह कोशंट, बाळाची विचार करायची क्षमता, बाळाचे इमोशन समजून घ्यायची क्षमता आणि बाळाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची क्षमता ही पोटाच्या आतमध्ये असणाऱ्या बाळापासून सुरू होते. जेनेटिक्स म्हणजे स्पर्म आणि अंड्यातले जीन्स आणि एपिजेनेटिक्स म्हणजे बाळाच्या अवतीभोवती वूम्बचं एन्व्हायरमेंट म्हणजे बाळ पोटात असतानाचं सराउंडिंगचं एन्व्हायरमेंट आणि बाळ जसं जन्माला आल्यानंतरचं सराउंडिंगचं एन्व्हायरमेंट हे ठरवणार आहे तुमचं बाळ एक्झॅक्टली आयुष्यात कसं बनेल. म्हणून विचार करा. आणि फक्त मी गरोदर आहे म्हणून काहीतरी भारी करायचा असा प्रश्न नाहीये. माझ्या पोटात बाळ आहे आणि मी त्याचं आयुष्य घडवू शकते हे विचार करून बनवा. जर तुम्हाला गर्भसंस्कार, लेबर प्रिपरेशन, प्रेग्नन्सी फिटनेस यापैकी काही आमच्याकडून शिकायचं असेल तर नक्की कनेक्ट व्हा ऑन myध्वजा.com. आणि येस, प्रेग्नन्सीला हलक्यात घेऊ नका बाप, लई भारी गोष्ट असते आणि ती भारी पद्धतीने जगली पाहिजे. तर तुम्हाला आमचे टॉपिक्स आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंटमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आवडेल. थँक्यू सो मच. बाय बाय.